दुसऱ्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला फोनवरून दमदाटी केल्याचा व्हिडिओ सर्वांनी बघितला। या महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा 2023च्या UPSC IPS केडर असून अतिशय कडक शिस्तीच्या अधिकारी अशी त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली। माढ्यात अवैध मुरुम उपसा सुरू असताना ज्याची फाटली त्या कार्यकर्त्याने डायरेक्ट अजित पवारांना फोन केला आणि मग अधिकारी आणि अजित पवार एकमेकांसोबत काय बोलले ते सर्वांना माहीत आहे। या सगळ्या गोष्टींवर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की आपल्या पोलीस दलाबद्दल मला सर्वोच्च आदर आहे। माझ्यासाठी कायद्याचं राज्य महत्त्वाचं आहे। मी बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे। आणि दुसरीकडे त्यांचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी त्या IPS अधिकाऱ्याचे डॉक्युमेंट्स चेक करा, त्यांच्या नेमणुकीची चौकशी करा असे म्हणतायत। आताच मिटकरींना जात प्रमाणपत्र पडताळण्याची गरज का पडली असेल? पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला अशा दादागिरीमुळे UP बिहार करता का? हा असा पेरणार फुले शाहू आंबेडकर पुढच्या पिढीच्या मनात? महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे। IAS IPS अधिकारी महाराष्ट्रात पोस्टिंग मागतात। एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर असा जाहीरपणे दबाव आणणे दादांच्या प्रतिष्ठेला शोभत नाही। राजकीय सूड भावनेतून जर चांगल्या प्रामाणिक अधिकाऱ्यांवर असा दबाव तुम्ही आणत असाल तर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना तुम्ही कोणता संदेश देऊ इच्छिता? जबाबदार पदावर बसलेल्यांकडून जनतेने कोणत्या न्यायाची अपेक्षा करावी? अमोल मिटकरींसारखा गुरुदेव सेवा मंडळातून अनेक सामाजिक चळवळीतून पुढे गेलेला एक समंजस राजकारणी असा काही वागेल असे कोणालाही वाटले नव्हते। पण आजकाल त्यांना काय झालं काय माहीत? केलेल्या उपकाराची जाणीव असावी पण उपकाराच्या ओझ्याखाली दबून जाऊ नये। आता मिटकरींनी ती मागणी मागे घेतली, ठीक आहे, पण हे कोणालाच आवडलेले नाही।